जय राम कृष्ण जय राम कृष्ण सुंदरती ध्यान विटी वरी सुंदरती ध्यान विटी वरी करकठावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कशी तुळसी हार गळा कशी पितांबर आवडे निरंतर हीच ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंटिकस्तु मने विराज तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हीच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख राहीन त्रिमुख आवडिले तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे ये रते माईक दुःखाचे जनते रते माईक दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावे मना पिशे गोविंदाची ये रते माईक दुःखाचे जनते ये रते माईक दुःखाचे जनते नाही आदि अंती अवसान
म्हणे एक मरणेची सरी तुका म्हणे एक मरणेची सरी बुद्धा माते उरे कीर्ती मागी ये रते माईक दुःखाचे जनाते ये रते माईक दुःखाचे जनाते नाही आधी अंती अवसान ठोपा रुक्माई पुंडलिकावर विठ्ठल ज्ञानदेव पुंडलिकावर विठ्ठल ज्ञानदेव ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार पुंडलिकावर ज्ञानदेव गरड आजोबा भीमराव गरड श्री ज्ञानदेव ढोबार कुमार सांगा
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते निविन जेव्हा सुख नव्हे, येरते माईक दुःखाचे जनते, नाही आद्यांते अवसान, अविनाश करी आपुली आशे, अविनाश करी आपुली आशे, लावी मना पिशे गोविंदाचे, येरते माईक दुःखाचे जनते, नाही आद्यांते अवसान, तुका म्हणे एक मरणची सरे, तुका म्हणे एक मरणचे सरे, उत्तम तेवरे कीर्ती मागी, येरते माईक दुःखाचे जनते, नाही आद्यांते अवसान. आजचा जो योग आहे सेवेचा, कार्य आणि कारण, जो हा उत्सव एक दिवसाचा जो आहे नामा संकीर्तनाचा, भानुदास भीमराव गरड यांना देह ठेवून आज 13 दिवस झालेला आहे आणि या उद्याचा 14वा आहे. कारण चिकुंद्रा गावामध्ये गरड परिवारामध्ये जन्माला येऊन त्यांनी महाराज प्रपंच परमार्थ केला, मुलांना मुलींना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, बऱ्याच साधू संतांच्या समागमात राहून पुतीचा अर्थ विचारामध्ये घेऊन परमार्थही केला आणि परपंचही केला, असा असणारा जीव म्हणजेच भानुदास मामा.
आज त्यांना 13 दिवस झालेला आहे, उद्याचा 14वा आहे. उद्याचा प्रसाद घेतला की त्यांची सुरुवात झालेली आहे वाटचाल पुढची, आणि वर्षभर वाटचाल चालत असते महाराज. आणि मानावं लागेल त्यांच्या मुलांना, मुलींना, त्यांच्या जी भावकी मंडळी आहे, गावाली मंडळी आहे, भजनी मंडळी आहे, बाहेर जाऊन येणारी वारकरी मंडळी. खरोखर महाराज सगळ्यांनी सहकार्य केल्यानंतर, सगळ्यांनी नामाच्या उत्सवामध्ये समागमामध्ये राहून नामस्मरण केल्यानंतर जी पुण्य कमी पडणार आहे वाटचाल करण्यासाठी, त्यांना उद्यापासून जी कमी पडणारं पुण्य आहे ती प्राप्त होण्यासाठी हा नामसंकीर्तनाचा उत्सव ठेवावा लागतो महाराज. आणि त्यांनाच मनाचं, जे मुलं मुली जन्माला आले त्यालाच मनाचं कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा, असा असणारा उत्सव एका दिवसाचा गरड परिवाराने ठेवलेला असून खरोखर महाराज या ठिकाणी गाववाली सगळी भजनी मंडळ आणि बाहेरगावची मंडळी आलेली आहे. सर्वांनी महाराज या ठिकाणी सहकार्य केल्यामुळं सुरुवात झालेली आहे. आणि आजचा जो दिवस आहे त्यांचा 13वा आहे, उद्या 14वा आहे. म्हणून उद्यापासून त्यांना प्रवास सुखाचा व्हावा, सुखरूप व्हावा, कसल्याच प्रकारच्या अडचण येऊ नये म्हणून भगवंताच्या चिंतनाचा नाम उत्सव आपल्याला या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांच्या परिवाराने. आणि सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे आज या ठिकाणी श्रीमान संत जगतवंद्य जगद्गुरु दिहुवाशी असणारे या ठिकाणी महाराज अभंगातून तुकोबाराय म्हणतात, आपुला तू एक देव करुणी घ्यावा, आपुला तू एक देव करुणी घ्यावा, ते निविन जीवा सुख नव्हे. महाराज म्हणतात जीवाला सुख होण्यासाठी फक्त काय करावं लागतंय, जन्माला आलेल्या माणसाला उपदेश करतात तुकोबाराया. उपदेश प्रकरणातील अभंग असून महाराज म्हणतात देवाला आपलंसं करून घ्या, आणि ती सगळ्यांचा आहे म्हणून अनेक वचनातून तुकोबाराया बोलतात आपुला तो एक म्हणजे सगळ्यासाठी आहे. तो असा असणारा पंढरीनाथ परमात्मा सगळ्यासाठी तो उभारलेला विटेवरी आहे, आणि त्या देवाला आपण आपलासा करून घ्यावा. तो कशानं होतो, काय होतो आपल्याला बघायचंच आहे. पण महाराज म्हणतात ते निविन जीवा सुख नव्हे, आपुला तू एक देव करून घ्यावा, ते निविन जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख भगवंता विषय प्रेम निर्माण करून भगवंताला आपलंसं करून घेतल्यानंतर जीवाला सुख लाभेल, नाही तर नाही महाराज. ते निविन जीवा सुख नव्हे, येरते माईक दुःखाचे जनते. ज्याच्यामध्ये आपण सुख बघू लागलेलो आहात ते तुकोबाराय म्हणतात ती येरते माईक, म्हणजे त्याच्यामध्ये सुख मिळत नाही, दुःख आहे म्हणून दुःखाचे जणते. नाही अंती आद्यांती अवसान, अविनाश करी, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते नाश करू लागला महाराज. आपण प्रत्येक जण जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात तुकोबाराय, अविनाश करी आपुली आशय. आशा आहे, प्रत्येकाच्या जीवाला अपेक्षा आहे, आशा इच्छा आहे, आणि प्रत्येकाच्या इच्छा पुढं चाललेली आहे, मागं चालतोय. आशेमध्ये जीव गुंतलेल्यामुळं नाही, आशेमध्ये सुख नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात येरते माईक दुःखाचे जनते, दुःख आहे त्या ठिकाणी म्हणून सुख नाही. म्हणून अविनाश करी आपुली आशे, अपेक्षा धरून आयुष्याचा नाश करू लागलेला हा मानव प्राणी आहे. त्याला उपदेश करता अविनाश करी आपुली आशे. म्हणून काय करावं लागतंय, प्रत्येकाने लावे मना पिशे, गोविंदाचे मनाला पिस लावल्यानंतर तो आपला होतो. जोपर्यंत आपल्या मनाला पिस लागत नाही तोपर्यंत परमात्मा आपलासा होत नाही. आणि एक वार पिस मनाला लावून घेतलं तो आपला झाला. ज्याने करून घेतला महाराज, ज्या जीवानं करून घेतलेला आहे आतापर्यंत, त्या जीवाची कीर्ती सध्या आतापर्यंत आपण ऐकू लागलेला आहात. तुका म्हणे एक मरणची सरे, बऱ्याच महात्म्यांनी देवाला प्लस करून घेतलेला आहे महाराज. आपल्या परिसरामध्ये होऊन गेले महाराज दिंडेगावकर शिवरामबा, बापूजी पाटील निंगणेकर, अशोकर बापू माने, मारुती महाराज कानेगावकर, आवशेकर बाबा, बरेच महात्मे येते महाराज, बरेच महात्मे येते आपल्या परिसरामध्ये होऊन गेलेली. आणि त्यांनी खरोखरच महाराज विजय मिळविला, मनाला पिस भगवंताचं लावून घेतलेला आहे. आणि त्यांचा तो परमात्मा झाल्यामुळं त्यांची आजपर्यंत कीर्ती आहे का नाही सांगा. आतापर्यंत आपण प्रत्येक जण चिंतन करता महाराज, त्या महात्म्याचं नाव घेतो.
प्रत्येक जण जीव तरला, जो विश्वास ठेवून नामाला बळकट केलेला आहे असा संतावर विश्वास ठेवून तो जीव तरतो. म्हणून तुकोबारा म्हणतात त्यांचं नाव घेणारा बी तरतो आणि त्यांनी तर तरलेले असतात आणि आपल्याला तारतात. म्हणून त्यांची कीर्ती शिल्लक आहे. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमतेवर कीर्ती मागे, असा आपण शिवेसाठी आपण घेतलेला आहे. धावत्या भावार्थ आपण बघितलेला असून सांप्रदायिक नियमाप्रमाणे आलेल्या श्रोत्यांना टाळकऱ्यांना ज्यांच्या पुण्याने योग आला, महाराज भीमराव मामा भानुदास भीमराव गरड यांच्या पुण्याने योग आलेला आहे. आज या ठिकाणी साधू संतांचा वारकऱ्याचा समागम त्यांचे पुण्याने योग आलेला असून सर्वांना नमस्कार करून आलेल्या श्रोत्यांना टाळकऱ्यांना आपल्या कुळीच्या दैवतांना आणि ज्यांच्यासाठी आज आपण जमलेलो आहात, ज्यांच्यासाठी आपण उत्सव केलेला आहे, त्यांच्या पुण्याने योग आलेला आहे, त्यांना सुद्धा नमस्कार करून मग मुळ आपण अभंगा करू. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू चरणा संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण व सकळ विधीचे अधिकरण येतून दुचरण श्री गुरूंची आता अनुमरंग भूमिका कीर्तन्यो व्याशे लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत आयशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा मने मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. असा असणारा आजचा जो सोहळा आहे महाराज सर्वांना नमस्कार केलेला असून आपल्या कुळीच्या दैवताला सुद्धा नमस्कार केलेला आहे आणि ज्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी योग आलेला आहे त्यांना सुद्धा नमस्कार करून आता मूळ आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते निविन जेवा सुख नव्हे. आज या ठिकाणी महाराज जगतवंद्य जगतगुरु तुकोबाराया आणि आपल्या गुरुवरांच्या कृपा आशीर्वादाने, म्हणजे आपण मगाच नाव सर्वांचे घेतलेले आहे पण सर्वांचे गुरुवरे म्हणजे आपले वास्कर महाराज. म्हणून आधी गुरुशी पूजावे मग साधन साधावे असे असणारे गुरुवरी आहे त्यांना सुद्धा नमस्कार करून आता आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते निविन जेव्हा सुख नव्हे. प्रत्येक जन्माला आलेला माणूस सुखाची अपेक्षा करतो. बरं, प्रत्येकाला इच्छा आहे सुख मिळावं, सुखासाठी प्रत्येक माणूस पळू लागलेला आहे. आणि मिळाले का सांगा? प्रत्येकाची इच्छा आहे सुख मिळावं पण मिळालेलं कळालं बी नाही मिळालं बी नाही.
बऱ्याच जणांची इच्छा आहे सुखाची प्राप्ती व्हावी, पण महाराज सुख मिळालेलं नाही. मिळतंय पण ठिकाणी एकीकडे आणि पळाल ती माणसं एकीकडे. म्हणजे म्हातारी वाकळ शिवत बसली होती. बरं, शिवत असताना जाता चलते जात जात एखादा वारकरी चालला होता भजनावून, आणि दिवस संध्याकाळची वेळ आहे आणि म्हातारी वाकळ शिवत होती आणि भजन संपलं 10-10:30 वाजता. अगं माय धोंडा माय का करायलाच, तर वाकळ शिवाले बाबा. आणि मग चापचाल्याच काय, तर सुया हरवले. सुया हरवले मग उजेडान हुडीक. उजेडानं हुडीक म्हणल्यावर म्हातारीला वाटलं उजेडाला हुडीक, मग ग्रामपंचायतनं लावलेली बल्ब असते ती. उजेडाला हुडीक म्हणल्यावर बाहेर आल्या, सुई सापल्या वाकळ शिवताना घरात, आणि बाहेर हुडकायले. सुई सापडल का हो? जिथं सापडल्या तिथंच हुडकावं लागेल, त्यावेळेस आपल्याला सुई सापडणार आहे. तसं आपल्याला सुखाची प्राप्ती करून ज्या जीवाला घ्यायची आहे त्या जीवानं काय करावं लागतंय महाराज? कारण मोठ्या मोठ्या महात्म्याची कीर्ती शिल्लक कशामुळे राहिलेली आहे? त्यांनी सुखापर्यंत कसं पोचलेत? आजपर्यंतची महात्मे होऊन गेली, बरेच महात्मे होऊन गेले महाराज, मालिकेमध्ये बघायचे. जुने महात्मे, अहो त्यांची अवस्था काय होती? परमात्मा कशानं आपलं होतो महाराज? 100 पोते सोयाबीन काढल्यावर का? चांगलं खरबूज आणल्यावर का? पैसे मिळतील, लक्ष्मी मिळेल, पण लक्ष्मीचा मालक मिळत नाही, ध्यानात ठेवा. लक्ष्मी आयशी जयाची दाशी, तो हा तेज पुंज राशी, असा असणारा पंढरीनाथ परमात्मा ज्या जीवाला प्राप्त करून घ्यायचा असेल त्या जीवानं काय करावं लागते महाराज? नामदेवरायाकडे वळून बघा. जुना पुरावा महाराज. नामदेवरायने आमच्या देवासोबत राहिली, देवासोबत जेवली, देवाला जीव घातली. देव कळाला का? नाही हो, कळाला नाही महाराज. कळाला नाही. कसा कळाला नाही? सगळ्याला माहित आहे महाराज. नामदेवरायाला सहज म्हणले बोलत बोलत, अरे नामदेवा, तुला कळायला लय दिवस लागते रे. मी देवानं बोलायला सुरुवात केली. देवा म्हणला सगळं कळालंय, तुझ्याजवळ मी आहे, माझ्याजवळ तू आहेच. तसं नसते रे नामदेवा, तुला मी आणि कळालो नाही. तसं कसं बोलायला देवा? बघा तर तुम्ही. मग देवाने काय केलं? बरं चालते, ओळख म्हणली मला. मग आता देव आहे अनंत रूपामध्ये, अनंत वेशामध्ये परमात्मा आहे महाराज. तो परमात्मा आहे, जगाचा चालक मालक असा असणारा पंढरीनाथ परमात्मा. देवाने बोलायला सुरुवात केली, नामदेवा मला ओळखून दाखव. देवा म्हणले न ओळखायला काय झालं? बरं चालतंय. सकाळ उठून महाराज नामदेवराया स्नानाला गेली. स्नानाला गेल्यानंतर चंद्रभागेला स्नान करू लागले. धोतर कडला ठेवलं, तांब्यात ठेवलेला आहे, मध्ये स्नान करीत आहे. भगवंताचं नाव घेऊ लागलेत, इकडून तिकडं पाणी टाकू लागलेत वंजळीनं. आनंदानं भगवंताच्या नामामध्ये रंगलेला जीव आहे. एवढ्या देवानं काय केला? मोठं लट रूप घेतला, काळं भोर, उच्चाऊस, धिपाडच्या धिपाड. एक गाढव सोबत आहे आणि गाढव आणलेला आहे. गाढवावर इकडं तिकडं कोंबड्या बिबड्या सगळ्या बांधलेल्या त्या 2-4 शिरडा आहेत महाराज, कोंबडे आहेत सगळे. आणि त्या चंद्रभागेच्या कडेला थांबविलं. रुक्मिणी आई साहेब सोबतच आहेत आणि त्याच्यासोबत काढलं. अगं म्हणले, म्हणले हो वेळ झालेली आहे, भूक लागली आहे, स्वयंपाक कर. बरं म्हणले चालते. काय करू जेवाला? का नाही म्हणले, वरलं कोंबडं धरण कापण मध्ये घाल म्हणले त्या बघण्यात चंद्रभागेमध्ये. नामदेवरायाचं ध्यान गेलं आंघोळ करत. काही वेळेस नामदेवराय म्हणले, आलंय ते आलंय, गिसाडी म्हणावं का कैकाडी म्हणावं का कोणत्या जातीचा काय माणूस, तर काळा भोर बमच्या बम देवानं रूप घेतलेलं होतं महाराज. नामदेवरायानं बघितले आणि विचारू लागले मनातल्या मनात, काय करावं बाबा, कोंबडं कापतंय, मोठं लड पातीलं ठेवलंय. अगं भरले का नाही पातीलं? रुक्मिणी आई साहेबाला तसलंच रुक्मिणी आई साहेबांनी घेतलेलं. अहो म्हणली मालक खाल्ल्या कडलाच आहे म्हणली आणि कोंबडं. दुसरं काप. दुसरं बी कापलं, टाकलं, कुठपर्यंत आलं? अहो आणि निम बी आली. मग बाहेरलं तिकडे हिंडालेलं बकरं काप. ती बकरं बी घातलं मध्ये महाराज.
बर ती बी झालं. मग कुठवर आले आणि बी काय वरी ना गेले अर्धच हाय. अगं म्हणले आता काय करावं. ती गाढव काप म्हणले. गाढव, हा गाढव काप टाक मधी. पातीला दिसाला एवढं होतं. हे नामदेवा म्हणाला एवढं पातीला आहे. 2 कोंबडी बी गेली, 1 बकरं बी गेलं, गाढव बी गेलं. मग काय आलं का नाही वरी. आता उग एवढं कमी पडले बघा. बरं असू दे म्हणले. ते आंघोळ करायला पोरग धरण काप मध्ये घाल म्हणले. म्हणल्याबरोबर नामदेवराया पळाला सुटले महाराज. ओळखीलं नामदेवरायाने. आता म्हणले काय खरं नाही. ही बाबाला ही चित्र दिसायलाय. नामदेवरायाने ओळखीलं पळत सुटले मंदिराकडं. देवाने ओळखीलं. आता म्हणले ह्यानं जायच्या अगोदर आपण जावं लागतंय म्हणजे. तांब्या तिथंच, धोतर तिथंच. पांडुरंग परमात्मा जाऊन पुढे जाऊन उभा राहिली महाराज विटेवरी. विटेवरी उभा राहुळाला शोभा. पांडुरंग असा असणारा पंढरीनाथ, समचरण दृष्टी असा असणारा, समान दृष्टीनं बघणारा जगाकड. आणि पाय जोडून उभारलेला. लगेच नामदेवराय गेली. लट 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 कापाले. देवा म्हणले कसली माणसं निर्माण केलायस तू. घाबरला. काय झाले नामदेवा. म्हणले काय कळना. म्हणले धर्म कळना, नीती कळना, काहीच कळना गेले ह्या चालू काळामध्ये. आणि खरंच आहे महाराज, या कलियुगाच्या मुळी झाली धर्माची वाटोळी. नामदेवराय आरडाओरडा करू लागली. म्हणले देवा कसलं निर्माण केलाय, कसला माणूस विचित्र आहे. हे का देवा म्हणले अरे नामदेवा काय झाले. आंघोळ कराल तो देवा चंद्रभागेमध्ये, तुमचं नाव घ्याल तो. त्यावेळेस एक बाबा आला, एक संकट मावशी होती. 2-4 कोंबडी, 2-4 बकरी, 1 गाढव होता. आणि मग म्हणले भूक लागली स्वयंपाक बनव. भोगणं तर एवढंच आहे देवा. पहिलं 2 कोंबडी गाठली तरी भोगणं हल्लं नाही. पुन्हा 1 बकरं गाठलं तरी बी हल्लं नाही. पुन्हा गाढवारा गाठलं तरी बी हल्लं नाही. आणि पुन्हा माझ्यावर बारी आलती म्हणून पळून आला म्हणला. बर मग कस काय काय विसरलं का नाही तुझं काय. काय नाही म्हणला धोतर बी आणाचं राहिलं आणि तांब्या बी राहिला. हे खी घे म्हणला देवानं. आता तर ओळखीलाच का मला. देव कळाला का हो. संभवत आपण कळाला का. ज्या वेळेस यशोबा खेचरला गुरु करून घेतली त्यावेळेस महाराज देव कळाला. आणि मग देव कसा करून घेतला नामदेवरायाने. तसं आपण सुद्धा अज्ञान जीवानं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. आणि आदूवर ज्याने माळ घातली नाही आपल्या परिसरामधले शिवरामबावा मंडळी, शिवरामबावाला जात्या मंडळी माळ घालावी महाराज. वास्कर महाराजाकडून माळ घालावी. मारुती महाराजाकडून परंपरा आहे तिकडून माळ घालावी. प्रत्येकाने माळ लेवावी आणि गुरु करून घ्यावा. मग नामदेवरायाने विश्व औंढ्या नांगणातला पाठवलं, गेले गुरु करून घेतले. आपल्याला फक्त बघायचा देवाजवळ राहून सुद्धा देव कळाला का. देव कळाला नाही महाराज. गुरु करून घेतल्यावर कळाला. पण गुरु करून घेतल्यावर बी नुसतं कळतोय का. कळत नाही. अहो गुरु करून घेतला त्या गुरुची सालभर भेट नाही, त्या देवाचं ध्यान बी नाही. जी वारी पत्करल्या त्या वारीला बी जाणं नाही. मग देव कळतंय. अहो ज्या गुरुनं मार्गदर्शन केलेलं आहे देहावर, ह्या तुम्हाला माळ ज्यांनी घातल्या महाराज त्यांनी मार्गदर्शन केलेलं असते. बाबा रामकृष्ण हरी म्हणा, भावे तुळशीदळ पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळोवेळा. तुळशीला तांब्या भरून पाणी घाला, हात जोडा, प्रदक्षिणा घाला, असं गुरु सांगतात महाराज. मार्गदर्शक आहेत गुरु. त्या गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने सेवा केल्यानंतर मग भगवंताची प्राप्ती होते. तोपर्यंत होत नाही. म्हणून आपण सुद्धा ह्याच पद्धतीने झाला पाहिजे. गुरु करून घ्यायला पाहिजे आपलं सुद्धा. म्हणून मागे झाले पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करुणा साविष्याचा. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी खरंच महाराज माळ लेवावी आणि खरोखर महाराज या मार्गाला लागावं. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही आणि नुसती माळ घालून बी उपयोग नाही. नामदेवरायाकडे वळून बघा. नामदेवरायाने पाट उठायचं महाराज 3 वाजता संध्याकाळच्या. दररोजचा नेम होता नामदेवरायाचा. एक दिवस नाही. आणि राहुळामध्ये जायचं. आणि जात असताना एकटं जात नव्हते नामदेवराया. सगळ्या गल्लीमध्ये फिरायचं. आणि फिरत असताना प्रत्येकाची नाव घ्यायची. अरे बाबानो वेळ झालेली आहे उठा. आणि वेळ झालेले आपल्याला जायचंय कुठं. काकड्याला जायचंय पांडुरंगाच्या. भजन करावं लागते महाराज. तवा देव आपला होतो. कसं
सगळ्याला हाक मारायची, उठून वेगेशी चला जाऊ राऊळासी, चला जाऊ राऊळासी. जळतील पातकांच्या राशी, पातकांच्या राशी काकड आरती देखलिया, पातकांच्या उठून वेगेसी चला जाऊ राऊळासी, चला जाऊ राऊळासी. जळतील पातकांच्या राशी, पातकांच्या राशी काकड आरती देखलिया. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, साधा आपुले हित. जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. बघा आमच्या नामदेवरायांनी उठवायचं महाराज सगळ्याला. काय नामदेवराय होऊन गेली. आणि आता जर आपण काकड्याला उठा चला म्हणलो का, जी भाविक मंडळी आहे ती उठवायचीच गरज नसते, ती उठूनच बसलेला असतो महाराज. होते का नाही दत्तू मामा दगडू मामा आपल्या दिंडेवा संस्थानामध्ये काकडा चालू करायचं महाराज. उठायचं, आमच्या वल्लानी दाजीनी भजन करायचं समाधी पुढं पंढरपुरामध्ये. म्हणून महाराज जुनी माणसं होऊन जी गेली, मग नामदेवरायांनी सगळ्याला उठवायचं. हा, आणि खरी संधी आहे म्हणायची एवढीच. नरदेव मिळालेला आहे आणि ह्या नरदेवाला जन्माला आलेल्या जीवानं ही संधी साधून घ्यायचं काम आहे मला. काकडा करायचं, नामदेवरायांनी देवाच्या समोर जायचं आणि देवाला उठवायचं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. झाला ऋण उदय, झाला ऋण उदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, अवघे झाले ती गोळा. सोळाशेच सुख, सोळाशेच सुख आता पावद्या मुख कमळा. अहो देवाला नामदेवरायांनी उठवायचं महाराज. देवाला उठविले नामदेवरायांनी. उठारून उदय झाला, घंटानाद गर्जनला. हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन. काय महाराज देवाला उठवायचं, सगळे गोळा व्हायचे वारकरी, काकडा म्हणायचा, पांडुरंगाने उठायचं बघायचं. देव सुद्धा नाचायचा महाराज, काकड्यामध्ये गुंगून जायचा देव. काय आवाज व्हायचा. शंख वाजवलेला, टाळ वाजवलेला, पकवाज वाजवलेला. काय काकडा. अहो खानापूरला गेलतो कीर्तनाला मी, बेळगावला 600 किलोमीटर आहे. काय काकडा होता महाराज त्या ठिकाणी. कर्नाटक भाग आहे. मला वाटलं सगळे कर्नाटकच बोलाल, ती माझं कीर्तन बी कळते का नाही की वाटलं. मालकाने पाठवलं होतं महाराज भास्कर महाराजांनी अण्णांनी. आणि तिथं काय झालं, सगळी महाराज कीर्तन सेवा झाल्यावर पाठ म्हणले, ज्ञानो अरे बघ म्हणले काकडा कसा असतं इकडं. अहो 2:30 वाजता तर एक सारख्या महिला आणि टाळकरी महाराज 100-1 टाळकरी असतील काकड्याला. एक सारखी साडी, काय हो एक सारखी साडी, अलंकार लिहून, गजरी लिहून. काय महाराज सगळ्या महिला मंडळी, प्रत्येकाच्या ताटामध्ये फुलं आहेत भगवंतासाठी ओवाळण्यासाठी, आणि कुंकू आहे, पंचीपाळ, सगळं शिंगार करून महाराज भगवंताला ओवाळण्यासाठी. एक सारखी साडी. बघा कुठं तर मोर्चा निघाला की बचत गट निघते बघा. एक सारखी साडी काय. देवळाकडे या की उधार होतो. इकडं येत नाहीत माणसं महाराज. कुठं तर मोर्चा, कुठं तर इलेक्शन निघाली, पळाली महाराज साड्या लिहून प्रचाराला.
अहो माणसानं महाराज ज्याने निर्माण केले आपल्याला, ह्या भगवंताने तोंड डोळी नाक कान ही भगवंताने दिलेले आहेत महाराज. ज्याने ही दिलेले आहेत इंद्रिया त्याला विसरू नये. आपण प्रत्येक जण विषयाला भुललेला जीव आहे महाराज. विषयाला भुलल्यामुळे त्या जीवाला सुखच नाही. ही विषय निर्माण व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये. आपल्या गावामध्ये सप्ताह चालू झाला की ती ध्यानातच आला पाहिजे काकडा. दररोज असला तर दररोज काकड्याला जावं, हरिपाठाला जावं. लहान मुलावाला सुद्धा आपला वळण लावा महाराज, गंध लावावा, हरिपाठाला पाठवावं. हो, काकड्याला हरिपाठाला अवश्य लहान मुलाला वळण लावावं. पण इकडं आपला धर्म जागविण्यासाठी विचार चालू काळातल्या माणसाचा नाही महाराज. फक्त इंजिनियर करायचं, कलेक्टर करायचं, किती बी पैसे कमवा, जीवाचा उद्धार होणार नाही महाराज. पैसे किती कमा, सुख मिळाले वाटलं का? कुणाला एक मुलगा झाला तर महाराज बरा का म्हणा, त्याला काय करावं, एक डोळा आणि एक मुलगा झालाय म्हणा, सुख नाही. बर 10 मुलं असले, 4 मुलं असले तर त्याला तर सुख आहे का? नाही, त्याला सुद्धा सुख नाही. 12 मुलं झाले त्याला सुद्धा सुख नाही. बरं आहे का तुम्हाला डझनभर मुलं आहे ती, कशाचं बरं आहे? भाकरी करायला असते घरामध्ये. कस का तुम्ही भाकरी करा? थोरल्याची झाली डिलिव्हरी, आता धाकट्याच्या डिलिव्हरीला गेली आहे. 12 मुलाच्या, मग एक एक महिना धरा, 1 वर्षभर भाकरी बडावं लागलं महाराज त्या जीवाला. सुख आहे का? मुलामध्ये सुख नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मोक्ष यत्न नाही केला, एक मोक्ष यत्न नाही केला, हिंडता देशाचे न पावला, हिंडता देशाचे न माया वेष्टीला जीव माझा, जीव वेष्टीला जीव माझा, माझे सोयेतने न ते कोणे, न ते कोणे, न ते कोणे, जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, क्षण एक नाही केला, हिंडता दिशाची न पावला, माझा माया
प्रत्येकाने विचार करा महाराज, प्रत्येकाने विचार करा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्वाचा जीव अपेक्षेनं आशेनं वाया गेला महाराज. पण सुख मिळालंय का? अहो प्रत्येकाच्या माग दुःखच आहे महाराज. प्रत्येकाला विचारा कसं चाललंय, बरं आहे का? बरं आहे, पण मनात कुठं खरं आहे? विषयाला विषय आहेत महाराज माग. कारण महाराज सुख नाही. म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, 12 दिशा हिंडला महाराज माणूस, पण सुख मिळालं नाही. हिंडता दिशा शिन पावला, माये वेष्टीला जीव माझा. मायेमध्ये गुरफटून गेला महाराज जीव. मग तुकोबारा म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते निविन जीवा सुख नव्हे. पण कुठं जीव गुंतलेला आहे, गुंतलेला आहे कुठं? माया वेष्टीला जीव माझा. ज्याच्यात जीव गुंतलेला आहे ती तुमचा आहे काय? मुलगा तुमचा आहे का? मुलगी तुमची आहे का? बायको तुमची आहे का? नवरा तुमचा आहे का? बाप का आई? नाही महाराज, कुणीच कुणाचं नाही. ध्यानात ठेवा. मायेमध्ये गुरफटून गेलेला जीव आहे. ती आमच्या मारुती महाराजांनाच कळालं कोण कुणाचं आहे आणि कोण कुणाचं नाही. आपल्याला आणि कळणार नाही महाराज. आपण किती बाऱ्या बी जन्माला आलो आणि किती बाऱ्या बी जर फजिती करून घेतली तर आपल्याला कळणार नाही. कळालं आमच्या मारुती महाराज कानिवकरांना आपलं कोण नाही. कारण महाराज माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे नी बरे. हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल. हे सगळं वायाला लयाला जाणार आहे महाराज. हे सगळं बघितलं नाही का कोरोनात आपण? कोण कोणाचं आहे का? कोण कोणाचं नाही महाराज. अहो जरा पत्नीला कळालं मालकाला कोरोना झाला म्हणले की मालकापासून 4 पावलं मागे सरकायची मालकीन. आणि मालकाला मालक पत्नी जवळून लांब सरकायचा. लोकापासून बाप गेला, बापापासून लोक गेला, आईपासून मुलगी गेली, मुलीपासून आई गेली. कोण कुणाचं नाही महाराज. म्हणून हे माहित होतं. म्हणून मारुती महाराजांनी मुलगा जरी वारला पण महाराज माघारी फिरले नाहीत. म्हणून करता महाराज असे महात्मे होऊन गेले, त्यांना कळालं. म्हणून आपण महाराज अपेक्षामध्ये इच्छामध्ये गुरफटून गेलेला जीव आहे. पण आपलं कुणीच नाही. कुणी नाही रे कुणाची आहे एकले जायाची. आज ज्यांनी महाराज देह ठेवलेला आहे ती एकटेच गेलेत का? आपल्याला सगळ्याला जायचं आहे महाराज. कोण कवा जाणार आहे, कोण कवा जाणार आहे. पण काय का होईना जन्माला आलेल्या जीवानं महाराज देवाला आपलंसं करून घ्यावं. आणि देव कशानं होतोय? काकड्यानं होतो, हरिपाठानं होतोय. भजन करावं लागतंय, भजन करावं लागतंय. भजन कसं करावं लागतंय? महादेवाचं बी करावं लागतंय आणि पांडुरंगाचं बी करावं लागतंय महाराज. आणि आनंदानं टाळाचा घोष असावा लागतो. आणि टाळ वाजवित असताना जोर येऊन टाळ वाजवून लागते महाराज. मारुती महाराज म्हणायचे टाळ्या बी वाजवाले पर असं वाजवाले रे जीवावर येऊन कसं करू? टाळ बी वाजविना आणि टाळी बी वाजविना. महाराजांना असा हाल भरायची मारुती महाराजांना. मधुकर महाराज, रामकृष्ण महाराज, आपले आबा तात्यासाहेब महाराज, आपले आबा वास्कर महाराज, ही सगळी मंडळी बघायची महाराजांचं वय काय होतं. पण एक बार प्रेमामध्ये जर गुंगून गेला जीव तर असं व्हायचं महाराज. असो ऐसा कोठे आठवतची नाही. आपल्याला कायच कळत नाही महाराज. आता काय बोलावं, किती बोलावं. अहो महात्मे उगव होत नसतात महाराज. सगळं सोडून टाकलेलं असतं त्यांनी. सगळ्याचा त्याग केलेला असतंय. शेतीचा, संपत्तीचा, मुलाचा, बाळाचा, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढत आहे पुण्य धर्म केला. मारुती महाराजांनी तीच कार्य केलेलं आहे. ज्याच्यानं पुण्य प्राप्त होते तीच धर्म टिकविला महाराज. वस्त्रदान केलं, ज्याला गरज आहे त्याला करीत होती मारुती महाराज. कुणाला बी करीत नव्हते. ज्याला गरज आहे त्यालाच द्रव्य दान करायचं. बाबा ये इकडं, तुला ही घरमालक देत नाही, चेंगटा हाय. पैसे जळत नाही ते भाड्याचे, पण चेंगटा आहे. महाराजांचे शब्द आहेत बरं माझे ना. आणि हे तेलाला गाडीला तवा आणि बैलावाला पेंड घाल म्हणायचं आणि पैसे द्यायची महाराज.
मग ती कशामुळे देत होते त्यांना माहित होतं ही सगळं लयाला जाणार आहे, वाया जाणार आहे, आणि हे आपलं नाही. म्हणून ज्या सगळ्याकडे बघत असताना समान दृष्टी होती महाराजांची, म्हणून त्यांना देव प्राप्त झाला. म्हणून त्यांची कीर्ती अनेक शिल्लक आहे. महाराज काय उग होत असत्या का, किती कुण्याही गावा जावा. आणि त्यांचा विश्वास होता शिवरामबावर, भास्कर महाराजावर, बापूजी पाटलावर, मारुती महाराजांचा विश्वास होता. महाराज झालं तर आशिवचे शिवरामभाऊ हे बापू माने आशिवकर सांगायचे आम्हाला, अरे बाबानो आता बरेच घडलेली दृष्टांत आहेत महाराज, सांगासारखं भरपूर आहे पण आपल्याला वेळ नसते. पण तुम्हाला सगळा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या संगतीमध्ये राहिलेला. फक्त एकच काम करा, डोळे भरून पांडुरंगाला बघा, भजन करा. ती भजन कसं करा, आळस नका करू सांगतो लहान थोरा. आळस न करता भजन करावं लागते महाराज. कसं भजन व्हावं लागते, टाळो टाळी लोपला नाद, टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगे मुराला चंद, अंगो अंगे मुराला चंद. भोग भोगिताची आटला भोग, भोग भोगिताची आटला भोग. ज्ञान गेळोने गावा गोविंद गा, ज्ञान गेळोने गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. अंगी मुराला चंद, भोग भोगिताची आटला भोग. ज्ञानगळोने गाव गोविंद गा, लोपला नाद, अंगी मुराला चंद, आटला भोग. भोग भोगिताची आटला भोग. जे महाराज एखादा जर भोग जर आपल्या मागे लागलेला असला तर महाराज भगवंताचं नाव घेतल्यानंतर तो प्राप्त होतो आपल्याला देव, आणि मागटला आपला भोग सुद्धा नाहीसा होतो. हरिकृपे त्यांचा नाश झाला, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्यांचा नाश झाला. नाथ बाबा म्हणतात हरीची कृपा, हरी आपला झाला की भोग नाहीसा होतो. पण तरी सुद्धा भोग काय जणाला सोललाय वाटलं का, सोलला नाही, चुकला नाही महाराज. केल्याला कर्म भोगावे लागतंय. असे काय कर्म आहेत, आणि चुकवण्यासाठी भजन करावं लागते. चुकतंय पण तसं भजन पाहिजे. अंगामध्ये मुरला पाहिजे छंद. कुठं हाव का हाय भजन. अहो एक माणूस आहे, तुम्हाला सांगतो, एकटंच भजन करते, एकटंच नाचतंय, त्याला टाळ लागत नाही, पकवाज लागत नाही. त्याला जर लहर आली, शेतामध्ये असतो, तो एकटाच जीव असतो महाराज, देवाच्या नामामध्ये रंगतो. आम्ही म्हणलो असं कसं काय होतंय काय की महाराज, हो मला ध्यान जर आलं देवाचं तर मला काय कळतच नाही. सध्या आता माणूस आहे महाराज, म्हणून करता तुम्ही सुद्धा तसं होऊ शकता. का बरं होऊ शकत नाही. आपल्याला का डोळे नाही ते, का कान नाही, का हात नाहीत, का मन नाही, सगळं कळते नाही आपल्याला. आपण थोडं जरा जी विषयाला भुलल्याला जीवा त्याच्यातून बाजूला निघावं आणि निघून महाराज देवाचं ध्यान करत असताना
मनानं वाचन कायनं ध्यान सगळं लावून मन लावून महाराज एकाग्र व्हायला पाहिजे. आणि मग महाराज तो गुंगतो माणूस मारुती महाराजासारखं. महाराज कसं गुंगत होते, असं भजन चालू झालं की कायच कळत नव्हतं. महाराज पकवाजवाल्याला बरोबर घाम येत होता. भजन अर्धा तास चालायचं. आपल्या गावामध्ये वाजलेली ती पकवाजवाली इथंच भजन केलेली माणसं आहेत. महाराज कीर्तनाला उभारलं, कितला कीर्तन उभारलंय माहित नसायचं आणि कितला सुटलं ही बी कळायचं नाही. आणि उभारलेल्या टाळकऱ्याला बी आळूच यायचा नाही, किती बी ऐकावंच वाटायचं. कशामुळं महाराज तसा भाव होता मनात, अंतकरणापासून भाव असल्यामुळं महाराज सगळेच रंगून जात होते. रंगला या रंगी विठ्ठल तुका सर्व अंगानं रंगून भजन होतं महाराज मारुती महाराजांचं. म्हणून करता आपल्याला सुद्धा आळस येत नव्हता. म्हणून भजन असं असावं. म्हणून महाराज प्रत्येकाने विषयाला बाजूला निघावं. कारण विषय ओढी भुलले जीव, प्रत्येक भुलल्याला विषयाला जीव आहे महाराज. त्या विषयामध्ये गुरफुटून जाऊ नये, शेती करू नये असं म्हणणं नाही. शेती करावी, पण शेती करीत असताना सावतोबा माळ्यासारखी करावी हो. तवा देव माग लागतो. हुडकत जायची गरज नाही देवाला. सावतोबा माळ्याने काय केलं महाराज, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. काय भाव होता महाराज. मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. काय नावं ठेवली होती महाराज त्यांनी. मोठला नाड्याला दोऱ्याला अवघी व्यापिली पंढरी असा असणारा सावतोबा आहे. म्हणून सगळ्याला अधिकार आहे. तुम्हा आम्हाला सावतोबाला आहे, मराठ्याला आहे, सगळाची येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरीच्या नामे, देवाचं नाव घेऊनच तो देव प्राप्त होतो, आपला होतो. नामदेवराय शिंपी कुळ्यामधले, पण नामदेवरायचा काकडा कसा होता तसा आपण काकडा करायला पाहिजे. शंख वाजाली म्हणजे असं देव सुद्धा नाचत होता. म्हणून नामदेवरायासाठी देव सुद्धा वेडा झाला. नामदेवरायासाठी देव सुद्धा येडा झाला महाराज. आणि नामदेवराया देवासाठी येड झाली. काहीच कळत नव्हतं महाराज. नामदेवरायाला घर कळत नव्हतं. काय सुद्धा संसाराकडे लक्ष नव्हतं नामदेवरायाकडे. टायमिंग असो नसो काय कामाकडे लक्षच नव्हतं. रुक्मिणी आई साहेबाकडे गेल्या. अहो म्हणल्या, अहो भांडण केलं महाराज नामदेवरायाच्या पत्नीनं. रुक्मिणी आई साहेबाकडे गेल्या. नामदेवरायाची पत्नी अहो म्हणल्या, तुमच्या मालकाला काहीतरी सांगा. मग नामदेवरायाच्या पत्नी बोलत असताना रुक्मिणी आई साहेबांनी बोलायला सुरुवात केली. काय सांगा, काय झालं? अहो तुमच्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्याला येड केले. उठल्याबरोबर मंदिरात येतो, किती वाजली ती काय नाही टाइम कळत नाही. असं असतंय का? एवढं वेळ लावाव का? म्हणल्याबरोबर आई साहेबांनी म्हणली, आता हे मी काय सांगू, सांग म्हणली. त्या दोघांचं तसं प्रेम आहे, ते भाव आहे तसा. कारण ज्या वेळेस काकडा करायला नामदेवराया आला की काय सुद्धा कळत नाही. म्हणून करता देव सुद्धा येडा होतो. आणि मी काय सांगू, सांग. नाही म्हणली. आता नामदेवरायाची पत्नी म्हणू लागली, हे का उद्यापासून अजिबात मंदिरात येऊ देऊ नका. बरंच भांडण केलं मार. बरं मनाचं म्हणते मी सांगते म्हणली. रुक्मिणी आई साहेबांनी होय बोलल्या. मंदिरात गेल्यावर मग देव होते, देवाला बोलवलं. अहो म्हणली इकडे या. देवाली काय बोल म्हणली रुक्मिणी. आता काय सांगायचं म्हणली. नामदेवरायाची पत्नी आली, ती मला घरानं घातलेला आहे. काय झालं? अहो म्हणली नुसतं वेळ लावून टाकला. प्रपंच नाही, मुलं बाळ नाही, काय काम नाही, धंदा नाही, कसं करायचं? इतकं येड लावलंय म्हणली तुम्ही. हो म्हणून माझ्या संग घरानं गाठलं. बोला म्हणली आता काय करायचंय? तर नामदेवरायाला सांगितलं येऊच देऊ नका म्हणली मंदिरात. येऊ देऊ नका म्हणल्या बरोबर महाराज नामदेवराया लगेच काकड्याला आली. महाराज सगळ्याला उठवीत आली. काकडा सुरू करायचा आहे म्हणून आल्याबरोबर लगेच देवानं म्हणले, नामदेवा काकडा बंद कर. का बरं म्हणली. नामदेवराया बोलायला सुरुवात केली. देवा का बरं काकडा बंद करणार नाही? शेहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी. कारण शीत काय कमी आहे का? गजर कसला करू? आमच्याकडून काय चुकू लागले का? सांगा देवा.
आमच्याकडून काय चुकू लागले का? तुमच्यात कमी पडलाव का शेवेला? का बरं येऊ नका म्हणाला? बाहेर हो का? बाहेर व्हायचं मंदिराच्या? असं का बरं आम्हाला? नाही नाही, तू कायच बोलायचं नाही नामदेवा, तू अगोदर बाहेर हो, मग मी एकटा का सगळीच वारकरी. बाकीच्याचं नाव घेतलाव का म्हणले? फक्त तुझं घेतलाव. मग म्हणली देवा माझ्याकडून काय चुकलंय हीच सांग. अहो देवासोबत वाद घालायला सुरुवात केला महाराज नामदेवरायांनी. इतका नामदेवराया लाडका असून सुद्धा पत्नीचं ऐकावं लागलं रुक्मिणी आई साहेबाचं. आणि देवाने ताकीद दिली, नामदेवा अगोदर बाहेर हो, जा, तू परत येऊ नको मंदिरात. म्हणल्याबरोबर देवा बर बाहेर तर बाहेर म्हणतोयच ना, माझ्याकडून आतापर्यंत काही चुकू दिलेलं नाही, पण चूक झाली असेल तरी सुद्धा मला माफ कर, धाडू नको. हे आमच्या वैष्णवाच्या मेळ्यातून सगळे वैष्णव आलेले आहेत, काकड्याची वेळ झालेली आहे, आम्हाला काकडा करू दे, भजन करू दे. नाही म्हणले तू बाहेर हो, बाहेर तर बाहेर. आले महाराज नामदेवराय मंदिरातून. आल्याबरोबर बारकं पोरग होतं नामदेवरायचं बाहेर उभारलेलं, बघितलं. आता म्हणले पळत पळत जाऊन सांगितलं, आहे देवाने बाहेर काढलंय बाबाला, आता बरोबर बाबा घरला येते ते. म्हणून सगळी खिडकी वाटू बघालते. पोरं नामदेवरायाची, पत्नी. नामदेवराया महाराज घराच्या पुढं आली आणि घराला हात जोडली आणि पुढे निघाली. अरे पोरावानो, बाप घरला येणार की म्हणली पुढे गेला. कुठं चालली ते बघा. नीट चंद्रबागेत आली महाराज नामदेवराया. हातपाय तोंड धुवलं आणि निवांत काकडा चालू केला, भजन चालू केलं. अन्न नाही काय नाही, इतकं भगवंतावर प्रेम होतं महाराज, इतका जीव होता नामदेवरायाचा. आणि त्यावेळेस भजन करीत असताना 2 दिवस झाली, 4 दिवस झाली, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 14 दिवस झाले. नामदेवराया अन्न नाही काय नाही. देवाला सुद्धा काय कळ नाही गेलो. देव सुद्धा येडा झाला, घाबरून गेला. अगं रुक्मिणी, तुझं मी ऐकलो माझ्या नामानं आज 14 दिवस झालं अन्न पाणी सुद्धा वर्जिलेलं आहे, फक्त माझं नाव घेत आहे. असं कोणता वारकरी आहे सांग? किती माझ्यावर जीव आहे. म्हणून देव त्यांचा झालाय महाराज. उग होतोय का? म्हणून त्यांच्या जीवाला सुख मिळालेलं आहे. म्हणून त्यांची पायरी आहे नामदेव पायरी महाराज. उग पायरीला सगळं कुटुंब आहे महाराज नामदेवरायाचं. फक्त जीवाला सुख कुणाच्या मिळालंय? आमच्या नामदेवरायाच्या. कशामुळे मिळालंय? देवाला आपलं सुख करून घेतल्यामुळे मिळालंय. म्हणून आपला तो एक देव करुणी घ्यावा, ते निवीन जीवा सुख नव्हे. ज्यावेळेस नामदेवरायांनी महाराज या ठिकाणी अनुष्ठान घातलं, 14 दिवस झाली. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, भगवंतानी ऐक म्हणले रुक्मिणी, आता तुझं मी ऐकणार नाही. आता मी निघालो. नीट आली नामदेवरायाकडे आली आणि नामदेवरायाकडे येऊन समोर उभा राहिली. अरे नामदेवा म्हणले, डोळे उघड. मी आलो म्हणल्याबरोबर डोळे उघडून बघितले महाराज नामदेवरायाने. बघितल्याबरोबर काय शंख चक्र गदा पद्म सहित हारी समोर उभारलेला परमात्मा. आणि बघितल्याबरोबर कडकडून मिट्टी मारली नामदेवरायांनी भगवंताला. आणि लगेच देव बी बोलायला सुरुवात केली. काय म्हणतात देव सुद्धा महाराज? तिही त्रिभुवनी मज नाही कोणी, तिही त्रिभुवनी मज नाही कोणी, माने चक्रपाणी नामयाचे, त्रिभुवने मज नाही कोणी, त्रिभुवने मज नाही कोणी, त्रिभुवने मज नाही कोणी, त्रिभुवने मज नाही कोणी, मज नाही कोणी, मज नाही कोणी, माने चक्रपाणी
नामयाची म्हणे चक्रपाणी नामयाची त्रिभुवनी त्रिभुवनी मज नाही कोणी चक्रपाणी नामयाची म्हणे चक्रपाणी मज नाही कोणी त्रिभुवनी मज नाही कोणी त्यावेळेस महाराज देव साक्षात भगवंताने असले शब्द सोडावे मुखवाटे महाराज. काय नामदेवरायावर प्रेम होतं महाराज. तेही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयाशी. उठून कडकडून मिट्टी मारली महाराज साक्षात भगवंतानी नामदेवरायाला आणि बोलायला सुरुवात केली. अरे नामदेवा, खरंच मला तुझ्याशिव कोण नाही. बस अहो, पत्नीला सुद्धा रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा विसरले महाराज देवाने. इतका जीव नामदेवरायावर होता महाराज. ज्या वेळेस महाराज नामदेवरायांच्या घरी ज्या वेळेस नामदेवराया त्यावेळेस लगेच परत घरी गेले आणि नामदेवरायाला सांगितलं मंदिरात ये म्हणले, जा आता घराकडे तू. आणि लगेच महाराज नामदेवराया परत गेले आणि जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दररोज नित्य नेम चालू झाला महाराज. काकडा हरिपाठ म्हणून करता आपण सुद्धा लहान मुलांना वळण लावा. आपला धर्म जागविण्यासाठी महाराज वारकरी संप्रदाय आपली जी परंपरा आहे, जी आपली जी चाल आहे, सांप्रदायिकची पद्धत, ती सगळ्यांनी जपली पाहिजे महाराज. गंध लेवावा, हरिपाठ लहान मुलाला मनाला लावा, पाठ करायला लावा. सुनाला सुद्धा सांगावं जरा हरिपाठ पाठ कर ग, 2 भाकरी कमी कर, एखादं काम कमी कर, पण हरिपाठ पाठ कर. आणि हरिपाठ म्हणत म्हणत भाकरी कर. मग महाराज हरिपाठ म्हणत भाकरी केल्याला काय होतो, लय चांगला आहे महाराज. कारण हरिमुखी गाता हरपली चिंता ते नाही मागुता जन्म घेणे. हा देवाचं चिंतन केल्यावर नाथबाबांनी सांगितलेलं आहे हरिपाठात. आणि आपल्या माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे महाराज. हरी हरी हरीची आदासा हरी धाई दिशा भावे जैसा तैसा हरी. जसा भाव निर्माण करचाल तसा तुम्हाला देव दिसणार महाराज. म्हणून प्रत्येक जीवानं संधी आहे, देवाला आपलंच करून घ्या. ते नवीन जेवा सुख नव्हे. देव आपलाच होतो कशाने, ह्या वारकऱ्याची सेवा केल्यावर. मारुती महाराजांचं आयुष्य गेलं. देव सारावे परते संत पुजावे आरते. या अभंगावर आयुष्यभर कीर्तन केलं का पाठ नव्हती होय अभंग दुसरे. एकाचा अभंगाचा अनुभव घ्यावा आणि माऊलीच्या एकाच ववीचा अनुभव घ्यावा. नामदेवरायाने सांगितलेला आहे, एक तरी ववी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ववी अनुभवावी. नामदेवरायाने सांगितले एकच ववीचा अनुभव घ्या, ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही महाराज. एकच अभंगाचा अनुभव घ्यावा आणि आयुष्य जाते महाराज एका अभंगावर. इतका मोठं धन आहे. म्हणून करता महाराज मागे झाले पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्य जात आहे पहा, काळ जपताशे महा, सोहिताचा घोर वाहा. ध्यानी राहा श्रीहरीच्या. तर या पंढरीनाथ परमात्म्याच्या ध्यानात आपण राहावं आणि परमात्मा आपल्या ध्यानात राहावं महाराज. एवढी संधी आहे. मनुष्य देह मिळालाय तसा कळावा आणि ह्या जीवाला कळते महाराज. आणि ह्या जीवानंच देवाला आपलंच करून घ्यावं. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा एक, 33 कोटी देवापैकी एक असा असणारा तो कसा आहे, बळ्या माझा पंढरीराव.
बळ्या माझा पंढरीराव तो हा देवांचा तो देव, तो हा देवांचा तो देव, देवांचा तो देव, तो हा देवांचा तो देव. माझा पंढरीराव बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव. बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा हरिराव. असा असणारा महाराज पंढरीनाथ परमात्मा आहे. बळ्या माझा पंढरीराव तो हा देवांचा तो देव, असा असणारा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून प्रत्येकाची वाट बघतो महाराज. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांनी जीवदान केल्यामुळं जन्म मिळाला. जेणे हा जीव दिला दान तुकोबाराय म्हणतात. त्यांचे करीन चिंतन जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाची जो या भिवरेच्या तीरी, कट धरोनिया करी पाऊले समाची साजेरी, अंतरी धरोनी राहीन जो या भिवरेच्या तीरी. असा असणारा महाराज पंढरीनाथ परमात्मा तो कसा आहे, भिवरेच्या तटीवर उभारलेला आहे. ती उभा केलेला आहे महाराज, उभारलाय होय. तया पुंडलिके केला उपकार, फेडा वया भार पृथ्वीचा. सगळ्या पृथ्वीचा भार फेडण्यासाठी पुंडलिकरायाने उभा केलेला आहे. म्हणून तुमच्या आमच्यासाठी उभा केलेला आहे तो. असा असणारा पंढरीनाथ परमात्मा. तर आपण प्रत्येक जीवानी महाराज आता येणारी वारी आहे, जावं पांडुरंगाला डोळे भरून बघावं. वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. असा असणारा परमात्मा वाट बघतो. म्हणून ज्यांना जन्म मिळालाय त्यांनी काय करावं महाराज, पंढरपूरला वर्षातून एक वेळेस तर जावं, मग सुख मिळते महाराज. तुकोबाराय म्हणतात, सुखा लागी करी शीतळ मळ, तरी तू पंढरीचे झाले मग तू अवघाची सुख रूप होते. जन्म तुका विसराजे, अवघाची सुख रूप होते.
महाराज म्हणतात या जन्मातलं दुःख नव जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. कशामुळं तर पंढरपूरला गेल्यामुळं. महाराज पंढरपूरचं इतकं महत्व आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा. असं असणारं पंढरपूर आहे महाराज. म्हणून करता महाराज तो परमात्मा वाट बघू लागलेला आहे. प्रत्येक जणांनी काय करा, त्या परमात्म्याला आपलंसं करून घ्या. ते निविन जेव्हा सुख नव्हे. म्हणून सुखाची ज्यांना इच्छा आहे त्यांनी काय करा, पंढरपूरला जावा, सुख मिळणार. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ते निविन जेव्हा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. येरते माईक दुःखाचे जनते. हे येरते माईक म्हणजे ज्याच्यासाठी आपण करू लागला. मुला बाळासाठी कुणी नाही रे कुणाचे, आहे एकले जायाचे. येती घेऊन जाती जन मुखाकडे पाहती. कुणी कुणाला सोडत नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजची कामिना दूर राये. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. म्हणून त्याला आपलंसं करून घ्यायचं. म्हणून आपण मनाला गुंतू देऊ नका मायामध्ये. तुकोबाराय म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना नको मना गुंतू माया जाळी. झाडाला जवळे ग्रासा वड्या. जोपर्यंत काळ लांब आहे तोपर्यंत संधी आहे महाराज. एक बार काळाची जर झडप पडली त्यावेळेस महाराज कोणी आपल्याला सोडविणार नाही. फक्त सोडविणारा तोच परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला आपलंसं करून घ्या. ते निविन जेव्हा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. म्हणून तुकोबाराया तळमळीनं सांगतात मनाला कुठे बी गुंतू देऊ नका. क्षणाचे माणसं असतात महाराज. कोण कोणाचं नाही ध्यानात ठेवा. फक्त कुणी देह काळाचा आहे, धन कुबीराचा आहे. देह काळाचे धन कुबीराचे, येते मनुष्याचे काय आहे. देवानं हा देह दिलेला आहे
आणि देवच घेऊन जातो महाराज. देता देविता नेता नेविता येत्याची सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माणूस व्यर्थ गेलाय महाराज. माझं माझं म्हणून गणगोत माझी, संपत्ती माझी, बायको माझी, कोण कुणाचं नाही बाबा. काळ आल्यावर कोण कुणाला सोडवित नाही, कोण कुणाला काय सांगा. आणि काळ आल्यावर काळ कसा नेईल, कधी नेईल, कोण दिवस येईल कैसा, या देहाचा नाही भरवसा. काय सांगता येत नाही कोणचा दिवस आहे आपल्याला ठरलेला, कुणी दिवशी आपण जाणार आहोत. पण जाणार आहोत, पण जायचं तर कीर्ती रूपानं शिल्लक उरायचं महाराज. चांगली तर कीर्ती करावी, नाहीतर वाईट तर करावी, कुठं तर नाव निघाव. काय माणसं काय करतात महाराज, कीर्ती म्हणजे कशी असावी. आणि चांगल्या माणसाच्या तोंडातच तीर्थ घालावं बरं तुळशीचं. कारण मारुती महाराज काय करायचे, दररोज पूजा झाल्यावर म्हणायचे, ए पोरावानो 2 शेंडे आणा तुळशीची. आणि ती 2 शेंडे आणायचं, स्वच्छ दिवाला लावायचं, फुलपात्रामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात बुडवायचं. आणि त्यांना माहीत भगवंताचं नाव घ्यायचं, तीर्थ तयार करायचं. हात पुढं करा, सगळ्याला तीर्थ द्यायचं. आणि खरोखरच महाराज तीर्थ घ्यायचं सगळ्यांनी. आणि बरेच मंडळी या ठिकाणी तीर्थ घेतलेले आहे महाराज. म्हणून करता महाराज तुळस म्हणजे काय साध्या वाटलं का. म्हणून तुळस सुद्धा कुणाच्या तोंडात घालावी, कुणाच्या तोंडात घालू नये. देह जाऊ लागलेला आहे, काळ खाऊ लागलेला आहे. अहो अहो महाराज इकडे या. 4 दिवस झालं आमच्या बाबाला काय जाई विना गेले, काय विना गेले. म्हणजे याचं म्हणणं की मर विना गेले, राही विना गेले. बर काय झालं, या थोडा बुका तर लावा, तुळशीचं तीर्थ तर घाला. का म्हणून, अहो आयुष्यभर कधी तुळशीला पाणी घातलं नाही आणि त्याला तीर्थ घालायचं. तुळशीला पाणी घालावं लागतंय त्या जीवानं, तुळशीच्या पाया पडावं लागतंय, माळ घालावी लागते. सगळे नियम आहेत महाराज. कोणी कुणाच्या तुळस घालून घालणाऱ्यालाच पातक लागते महाराज. म्हणून करता सगळे नियम असतात. तेवढा काय मी ज्ञानवान नाहो, पण उगा मारुती महाराज संकट राहून बुका लावून प्रसाद देत असताना आणि दिंडी चालवित असताना, ज्ञानू अशी दिंडी चालवावी. कोण दिलं तर खायला भाकरी घ्याव्या, नाहीतर द्यावंच लागते म्हणून बसायचं नाही. अशा पद्धतीने दिंडी चालवायची आपली. तशाच पद्धतीने त्यांच्या कृपा आशीर्वादाने, भास्कर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपली दिंडी चालते महाराज. आणि सत्य घटना आहे, आपण म्हणतो का नाही, ही त्याला काळजी आहे महाराज. आपला मुकाम शेवटचा म्हणजे तळेगावचा, अशी परिस्थिती आहे. न्याहऱ्याहून निघाल्यावर अजिबात रोड सगळी केल्यामुळं हॉटेल बी नको, 10 किलोमीटर, आणि पाणी बी नको असलं ठिकाण आहे. दहीवडीपासून मधला चालत जायचा मार्ग आहे आपल्या दिंडीचा. आणि हांड्यात पाणी बी नको. आता सगळे वारकरी येळमेजली जाताना मधून. आपली जाताना दिंडी चालत जाते बरं. प्रस्थानला जात असताना मग आम्ही म्हणलो आता काय करावं देवा, हे तो पाणी बी नाही, कसं करावं. अहो देवाला काळजी मारा, न सांगता कळे अंतरीची गुज. देवाला काय कळत नाही, देव आहे महाराज. खरं सत्य आहे महाराज. बरेच जण आहेत त्याच्यात म्हणजे अनुभव घेतलेली मंडळी. तेवढ्यात महाराज एक वारकरी असा उभा केला आपल्या पखवाजवाल्यासारखा, आणि लगेच गाडी उभा केली. हो महाराज इकडे या. गेलो, मला वाटलं काय विचारायचा आहे का की रस्ता. हे काय, ही बाटली पाण्याची एक आणि एकच बिस्किट पुडा दिला मला. म्या म्हणलो देवा देऊन दिलाच, पण मला एकट्यालाच दिलाच. आता 40-50 माणूस आहे म्हणलं ना, आम्ही आता कसं खायचं सांग. आणि पाणी तर कसं प्यायचं, तसंच ठेवला महाराज पाणी. आणि बिस्किट बी खाल्लं ना आम्ही. लय झालं इथून आपल्या भैरोबाच्या मंदिरा इतकं गेलो. तीच माणूस गेला न्याहऱ्यामध्ये आणि मोठं लट बॉक्सच घेऊन आला महाराज, वाटण्याचं आणि बिस्किट पुड्याचं बॉक्स आणला. सगळी माणसांनी खाल्ली महाराज. मग ही कोण दिलं का, आपल्या घरच्याने आणून दिलं काय. घरचे फक्त काय आहेत, नुसतं धनासाठी लोभ आहे महाराज. म्हणून मन गुंतू देऊ नका. ध्येय काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. तात्पुरता व्यवहार असावा, तात्पुरतं शेंदडासारखं राहावं. पिकिले शेंदे कडू पण गेले.
जसं महाराज शेंदळानं देठ सोडल्यावर आपल्या आपण बाजूला निघते, तसं प्रसंगानुसार घर परपंच कारभार बाजूला सोडायचा, देव आणि आपण एक व्हायचं, कुणीच कुणाचं नाही ध्यानात ठेवा. म्हणून करता क्षणोक्षणाची करावा विचार, प्रत्येक क्षणाला विचार ही करीत जावा. मन कुठं सुद्धा गुरपुटू देऊ नका. मन आमच्या तुकोबाराने कुठं गुंतू दिलं नाही. मनाला नीट कोणतं नेलं व जन लवकर आपला होणार आहे त्याच्याकडे नेलं महाराज. तुकोबारा म्हणतात मना एक करी एक कर, कुठं बी गुंतू नको, मग मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो मी पाहीन सावळा. मनाला बोलायची तुकोबारा, आणि मन आपलंच करू, मनाला आपलंच करून घेतलं आणि मग देव त्यांचा झाला. म्हणून अनुभव आली अंगा ते या जगा देताशे, देव माझा झाला म्हणून माझ्या जिजेच्या पायातला काटा काढला. काढला का नाही? जिजाबाईच्या पायातला काटा काढला महाराज. तुकोबारांचा देव झाला होता म्हणून पायातला काटा काढला. नामदेवरायाचा देव झाला म्हणून बाळंतीन विडा घरी घेऊन गेला नामदेवरायाच्या घरी, आणि नामदेवरायाच्या घरामध्ये नामदेवराला कपडे केले, दामू शिटीला कपडे केले, सगळ्याला आयार केला, सोनं नाणं घातलं, आणि पंचपक्वानाचं आमच्या पांडुरंगाला आणि रुक्मिणी आईसाहेबाला केलं महाराज दामू शिटीने. त्यावेळेस महाराज देव जेवली. देवाला जाऊ वाटालं का पांडुरंगाला नामदेवरायाच्या घरून नाही, देव सुखावला महाराज. आपला सुद्धा जीव सुखावतो जोपर्यंत परमात्मा आपला होत नाही तोपर्यंत. देव सुखावतो कशामुळं? वैष्णवाच्या संगतीमध्ये राहतो. देवाला जाऊच वाटत नाही. नामदेवरायाच्या घरून निघू वाट नाही गेलं, ए देवा आता एसटी येऊ लागले, निघा बाहेर. देव म्हणू लागले थांब. वैष्णवाच्या घरी देव सुखावला, वैष्णवाच्या वैष्णवाच्या घरी देव सुखावला, त्या घरी नवज दौडोनी बाहेर घातला, नवज दौडोनी बाहेर घातला, दौडोनी देव म्हणे माझे पुरतचे कोड, पुरतचे कोड, माझे पुरतचे कोड, पुरतचे कोड. म्हणून महाराज वैष्णवाच्या घरी देव सुखावला, नवजे दौडून बाहेर घातला, देव म्हणे माझे पुरतशे कोड, संगती गोड या वैष्णवाची. म्हणून करता महाराज देव सुद्धा आपल्याला सोडून राहत नाही, आणि जी काम करायची नाही ती केल्याशिवाय सुद्धा राहत नाही. कारण देव स्त्री होतो, पुरुष होतो, सगळं होतो, पण त्यांचा झाल्याशिवाय नाही महाराज. आता बरेच चिंतन आहे महाराज. चोकोबाराच्या घरी बाळात 3 केला, पत्नीचं केलं का नाही? हे पत्नीची डिलिव्हरी केली महाराज. काय केला नाही भगवंताने. म्हणून करता देवाला आपलं करून घ्या सगळ्यापेक्षा. म्हणून विचार करा, मनाला कुठं गुंतू देऊ नका. मन एक स्थिर करूनी सावध होई डोळे उघडूनी, पाहे वेद बोलिले पुराणे, तुका विनवणी करीत असे. तुकोबाराने विनंती केलेली आहे, वेदानं सुद्धा विनंती केलेली आहे. म्हणून सगळ्यांनी विनंती केलेली आहे. म्हणून देवाला आपलंसं करून घ्या. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, ते निविन जेव्हा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही. आणि आपल्या नातलगापासून दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा.
जोपर्यंत चळण गा तवर म्हणती माझा जोपर्यंत चांगलं चळण आहे, जोपर्यंत देवाणघेवाण आहे. बहीण सुद्धा महाराज राख्या पौर्णिमेला ओवाळणी टाकली तर मग त्या दादा जरा बरा आहे. जर नाही जर टाकली तर बोटमोडीतच जाते म्हणजे लोभ आहे, सगळ्याला लोभ आहे. आणि भावाला बी अपेक्षा बहिणीची आहे, असं करावं बहिणीनं तसं करावं. म्हणजे प्रत्येकालाच आहे महाराज, बहिणीला आहे, भावाला आहे, आईला आहे, सगळ्यालाच आहे. म्हणून करता तैसा नव्हे देवराव, म्हणून त्याला आपलंच करून घ्या. तसला नाही देव, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. देव कृपाळू दयाळू मयाळू आहे, म्हणून देवाला आपलं करून घ्या. आता मधली चाल होईल, सगळ्याला लागून या पाया तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम म्हणा, सांगा. देव करुणी घ्या आपुला देव करुणी घ्या आपुला देव
सुखाची जनाचे एक सुखाची जनाचे टाळ्या हरी जे जे गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरी जय जय गोपाल जय जय ठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार जय जय ठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार टाळ्या वाजवा टाळ्या जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार हा विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार जय जय ठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार विठोपार कुमार ठोपार कुमार जय ठोपार कुमार पुंडरिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव आशिष ईश्वर चरणी प्रार्थना करून इथं शेला पूर्णविराम देऊ तुका म्हणे एक मरणाचे सरे उत्तमतेवर कीर्ती मागे म्हणा
पुंडलिकावर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव कारा विठ्ठल जय जय 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 विठ्ठल बोलिलेले गुरु वेडेवा पुढे उतरू क्षमा अपराध महाराज तुम्ही हे नाये उच्चारिला जरा अपराध महाराज तुम्ही मने ज्ञानेश्वरा राखा पाया अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे हे